नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वी रायझिंग इंडियावर। मी आहे सुचेंद्र देशमुख। आपण आज पाहणार आहोत इस्रायल हमास या गोष्टीने, या न्यूजने सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। असं इस्रायल आणि हमास यामध्ये युद्ध चालू झालेलं आहे। काय आहे युद्धाची पार्श्वभूमी, कशामुळे युद्ध चालू झालेल्या आहे, सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत। इस्रायल हमासच्या विरोधात युद्धाची घोषणा। इस्रायलने हमासच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केलेली आहे। ही घोषणा कशामुळे केलेली आहे, काय कारण आहे? कारण की हमासने अचानकच इस्रायलवरती 5000 मिसाईलचा मारा केलेला आहे। यामुळे इस्रायलने हमासच्या विरोधामध्ये युद्धाची घोषणा केलेली आहे। यावरती भारताने कुठली ॲडवायझरी जी आहे ती जाहीर केलेली आहे। या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण घेऊयात। फर्स्ट न्यूज बघूयात। अल जझीरावरती न्यूज आलेली आहे। इस्रायल पॅलेस्टाइन एस्केलेशन अपडेट्स, गाझा अंडर बॉम्बारमेंट, इस्रायल फोर्सेस क्लॅश विथ हमास गनमॅन, ब्रेस अप वॉर, लॉंग डिफिकल्ट वॉर, या अशा न्यूज आलेल्या आहेत। इंटरनॅशनल न्यूज मीडिया आहे, या न्यूज मीडियाने या न्यूज छापलेल्या आहेत। त्याचबरोबर व्हॉट हॅपन इन इस्रायल, अ ब्रेकडाऊन ऑफ हाऊ मे हमास अटॅक अनफोल्डेड, अशा टाईपच्या न्यूज आलेल्या आहेत। तर इस्रायलचे जे प्राईम मिनिस्टर आहेत बेंजामिन नेतन्याहू, याच्यावरती काय म्हणणं आहे की बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये जे आहे ते बघा, हे काय म्हणतात, वी आर ॲट वॉर, हे डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं आहे, वी आर ॲट वॉर। सर्व सिटीजन्स ऑफ इस्रायलला सांगितलेलं। हे इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत बेंजामिन नेतन्याहू यांनी डायरेक्टली क्लिअर नोटिफिकेशन दिलेलं आहे की इस्रायल हे साधा सुद्धा हल्ला नसून हे युद्धाचा हल्ला आहे आणि आपण या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आहोत, हे यांनी इस्रायलच्या जनतेला सांगितलेलं आहे। वी आर ॲट वॉर, नेतन्याहू सेड आफ्टर हमास लॉन्च डिवॉस्टिंग सरप्राईज अटॅक। हमासने जेव्हा इस्रायलवरती अटॅक केलेला आहे त्या अटॅकवरती यांचं म्हणणं आहे की आपण आता वॉरमध्ये गेलेलो आहोत आणि सर्वांनी वॉरसाठी प्रिपेअर असलं पाहिजे। आपण इस्रायल विषयी बघूयात की इस्रायल हा कुठे देश आहे, जगाच्या पाठीवर इस्रायलचं लोकेशन कुठे आहे। जेव्हा आपण भारताचा विचार करतो, भारताच्या पश्चिमेस ही भारताची पूर्व दिशा आहे। भारताच्या पश्चिमेस आपण गेल्याच्या नंतर अरब पेनिन्सुला आहे, अरब पेनिन्सुलाच्या तिथे कॉर्नरला गेल्याच्या नंतर मेडिटेरियन सीच्या जवळ, इथे आपण झूम केल्यास तिथे दिसू शकतो बघा, हा जो आहे हा रेड कलरचा दिसतो, तो इस्रायल हा देश आहे। लोकेशन लक्षात आलं असेल, हा जो आहे इस्रायल देश आहे, दिसू शकतो की हा एवढा इस्रायल आहे। याच्यानंतर हा वेस्ट बँक आहे आणि गाझा स्ट्रिप आहे। मग वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रिप काय आहे, तर इस्रायल हा देश पूर्वी नव्हता, तर त्या जागी पॅलेस्टीन हा देश होता। नंतर पॅलेस्टीन देशवरती कब्जा मिळून इस्रायलने स्वतःचा देश बनवलेला आहे। म्हणजे इस्रायलचे जे यहुदी लोक आहेत त्या यहुदी लोकांची पॉप्युलेशन वाढलेली आहे आणि त्यांनी स्वतःचा इस्रायल जो देश आहे पॅलेस्टिनी अंतर्गत ही संपूर्ण हा जो देश आहे, पहिले पॅलेस्टीन देश होता, बहुसंख्य मुस्लिम असलेला देश होता आणि त्या पॅलेस्टीनमध्ये त्यांनी इस्रायल 1947 ला इस्रायल या देशाची त्यांनी मान्यता घेतलेली आहे। आपण इथे बघू शकतो। मग पॅलेस्टीन गेला कुठे असा प्रश्न पडतो, तर पॅलेस्टीन सध्या जो आहे तो दोन भागांमध्ये विभागलेला आहे। त्याला एका भागाला वेस्ट बँक असं म्हणतात आणि दुसऱ्या भागाला जे आहे ते गाझा स्ट्रिप असं म्हणतात। पॅलेस्टीन जे मूळ लोक आहेत ते या भागामध्ये गेलेले आहेत, वेस्ट बँक आणि गाझा स्ट्रिप आहे। तर वेस्ट बँक म्हणजे काय, वेस्ट बँक नाव काय पडले तर लक्षात घेऊयात। इथे आपल्याला दिसते जॉर्डन रिव्हर आहे, हा आपण बघितलेला, हा जो आहे ईस्टचा प्रदेश आहे आणि त्या साईडचा वेस्ट आहे। जॉर्डन नदीच्या वेस्टचा प्रदेश म्हणजे वेस्ट बँक, वेस्ट बँक म्हणून हा जो प्रदेश आहे तर पॅलेस्टीनला जो आहे तो वेस्ट बँक असा प्रदेश म्हणून म्हणतात। आणि हा जो आहे काही पॅलेस्टीन जे लोक होते ते इकडे स्थलांतरित झालेले आहेत आणि काही या गाझा स्ट्रिप मध्ये स्थलांतरित झालेले आहेत। आता नेमका मुद्दा कुठला आहे, आता वॉर कुठलं चालू आहे, तर आता जे आहे इस्रायल आणि गाझा स्ट्रिप जे आहे त्या गाझा स्ट्रिपहून इस्रायलवरती अटॅक करण्यात आलेला आहे। म्हणजे ही जी गाझा स्ट्रिप दिसते नेहमी सेन्सिटिव्ह इस्रायलसाठी हा मुद्दा राहिलेला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सुद्धा हा गाझा स्ट्रिप जी आहे एकदम सेन्सिटिव्ह जागा म्हणून पाहिली जाते, कारण इस्रायल आणि गाझा स्ट्रिप म्हणजे पॅलेस्टाईनचं या गोष्टीवरून, या जागेवर नेहमीच युद्ध असतं। तर इथली सर्वात महत्वाची प्लेस कुठली आहे, ते येरुशलेम, आपण त्याला जेरुसलेम किंवा येरुशलेम असं म्हणतो। येरुशलेम ही सर्वात महत्वाची प्लेस आहे, होली प्लेस आहे। या प्लेसमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहुदी या तिन्ही लोकांचे या शहरामध्ये, या जागेमध्ये तिन्ही जणांचे जे आहेत ते होली प्लेस आहेत, म्हणजे पवित्र ठिकाण आहेत। आपण जे म्हणतोय मस्जिद,
तिसऱ्या नंबरची जी मस्जिद आहे मुस्लिमांसाठी, जी मक्का मदिना याच्यानंतर जी ही मस्जिद आहे जेरुसलेममध्ये येणारी जी मस्जिद आहे ती सर्वात महत्त्वाची तिसऱ्या नंबरची मस्जिद आहे, मॉस्क आहे. आणि या मॉस्कमध्ये जगामधून असंख्य मुस्लिम बांधव आहेत तिथे प्रार्थना करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर ख्रिश्चनांचं सुद्धा इथे प्रभू येशू जे आहेत, येशूंना इथे जे म्हणते येशू पुनर्जीवित झाले असं या येरुसलेम या जागेवरती म्हणतात. त्याचप्रमाणे जे यहुदी पीपल आहेत, यहुदी लोकांची सुद्धा इथे एक वॉल, एक मंदिराची भिंत राहिलेली आहे आणि त्या भिंतला ते जे आहे ते सर्वात पवित्र जागा असं म्हणतात. अल अक्सा मॉस्क ही मुस्लिमांची मॉस्क आहे, मुस्लिम कम्युनिटीची मॉस्क आहे. जगातील 3 नंबरची ही पवित्र अशी मॉस्क आहे आणि यामुळे या येरुसलेमला जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पॅलेस्टीन जो आता वेस्ट बँक प्रदेश आहे तो सुद्धा येरुसलेमला जो आहे आपली राजधानी म्हणतो आणि त्याचबरोबर इस्रायल सुद्धा येरुसलेम आहे त्याला आपली राजधानीचा दर्जा देत आहे. ही जागा जी आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे आणि ह्या येरुसलेमहूनच हे जे वॉर जे आहे ते सध्या होत आहे. मग वॉर येरुसलेम या गोष्टीतून का होत आहे तर सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मागे आपण 2-3 वर्षामध्ये बॅक जर आपण जाऊन पाहिलं तर काय झालं होतं, इस्रायलच्या जे पोलीस आहेत त्या पोलिसांनी येरुसलेम इथे मॉस्कमध्ये जे आहे ते बॉम्बिंग केलेलं होतं किंवा बॉम्ब फोडले होते. त्यामुळे आहे ते मुस्लिम कंट्रीज जे आहेत त्या इस्रायलवरती संपूर्ण इस्रायलच्या अगेन्स्ट आल्या होत्या की तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी, आमचे एकदम मॉस्क पवित्र आहे आणि या पवित्र ठिकाणी तुम्ही जे आहे बॉम्बिंग करता आणि पोलीस ॲक्शन घेता. यावरूनच हे जे आहे आत्ताचं युद्ध आहे. कारण याला गाझा स्ट्रिपमधून जे आपण हमास ही संघटना म्हणतो, हमास या संघटनेने सुद्धा अल मॉस्क मिशन असं नाव दिलेलं आहे. ह्या जो यांचं हे टार्गेट केलेलं आहे इस्रायलला. आणि हे जे आहे हे वेस्ट बँक बघू शकतो, लेबनॉन आहे, सिरिया आहे, जॉर्डन आहे, इजिप्त आहे. हे जे सराउंडिंग नेशन्स आहेत, कंट्री आहेत, हे संपूर्ण इस्रायलला सराउंडिंग करतात. याच्या अगोदर सुद्धा काय झालेलं आहे तर इस्रायलचं ह्या देशांसोबत युद्ध झालेलं आहे. आणि जेव्हा सर्व देश इस्रायलच्या अगेन्स्ट युद्धामध्ये उतरले होते तेव्हा इस्रायल सुद्धा पूर्ण ताकदीनं हा युद्धामध्ये उतरला होता आणि इस्रायलनी सर्व देशांना पिछेहाट केली होती आणि इस्रायलनी त्यांचा सुद्धा काही जमीन जी आहे ती काबीज केली होती. त्यानुसार आत्ता जो इस्रायल दिसतो आपल्याला, आत्ता करंटचा हा इस्रायल जो मॅप आहे तो करंटचा दिसत आहे. आपण बघूयात, इस्रायल अरबी इस्रायल अधिकृतपणे इस्रायल राज्य किंवा हिब्रू मेदिनान इस्रायल असं म्हणतात. मध्य पूर्वेतील हा देश आहे, आपण बघितलेला आहे. त्याचं लोकेशन मेडिटेरियन सी आहे. मेडिटेरियन सीच्या ईस्ट साईडला जवळपास हा देश येतो. आधुनिक काळातील इस्रायल राज्य हे एकमेव ज्यू राष्ट्र आहे. लक्षात घ्या, यहुदी ज्यू लोक जे आहेत ते एकमेव ह्या इस्रायल देशामध्ये राहत आहेत आणि आता तो प्रदेश जो आहे तो त्यांच्या सीमेत येतो. तो त्यांचं असं म्हणणं आहे की जे इस्रायल यहुदी लोक आहेत इस्रायलमध्ये राहणारे, ते त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो प्रदेश आहे आम्ही जो राहत आहोत ते आमच्या खूप पूर्वजांपासून हा प्रदेश आलेला आहे. म्हणजे आम्ही तिथे कब्जा केलेला नाही, तर आमचे पूर्वज सुद्धा आहेत या प्रदेशामध्ये राहत होते असं यांचं म्हणणं आहे. 7व्या शतकात नवीन इस्लामिक खिलाफतीच्या नियंत्रणाखाली येण्यापूर्वी हा भाग रोमन साम्राज्याचा आणि नंतर बायझंटाईन साम्राज्याचा एक भाग होता. धर्मयुद्ध काळाच्या दरम्यान असं म्हणतात की वादाचा मुद्दा असला तरी हा प्रदेश, ज्याला त्यावेळी पॅलेस्टाईन म्हणून ओळखले जाते, ते पहिल्या महायुद्धाच्या शेवटी ऑटोमन साम्राज्याचे पतन होईपर्यंत तो ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता आणि तोपर्यंत तो प्रदेश आहे तो इस्लामिक राजवंशाच्या ताब्यात राहिलेला आहे. आणि त्यानंतर तिथे पॅलेस्टाईन या देशाची स्थापना झालेली आहे आणि सर्व इस्लामिक प्रदेश असल्यामुळे सर्व मुस्लिम लोक जे आहेत त्या भागामधील ते तिथे स्थायिक झाले होते आणि त्यांनी हा जो पॅलेस्टाईन देशाची निर्मिती आहे ती तशी झालेली होती. आपण बघू शकतो 1947ला जो आहे तो पॅलेस्टाईन अशा पद्धतीने होता. ज्यूइश सेटलमेंट आपण इथं व्हाईटमध्ये बघू शकतो आणि बाकी जे आहेत मुस्लिम सेटलमेंट ही आहे ही इथे पाहू शकतो. त्यानंतर पार्टिशन प्लॅन 1947ला झाल्याच्या नंतर इस्रायलने काय केलेलं आहे, हा 1947च्या अगोदरचा पॅलेस्टीन आहे. 1947ला जेव्हा पार्टिशन झालं, इस्रायलने आपला देश पॅलेस्टीनमधून जाहीर केला, तेव्हा इस्रायलने जे ज्यू लोक आहेत किंवा यहुदी लोक आहेत त्यांनी एवढा प्रदेश व्यापला होता आणि बाकीचा जो प्रदेश आहे तो पॅलेस्टाईन म्हणून घोषित केलेला आहे त्यांनी. त्यानंतर सुद्धा 1949 ते 1967च्या दरम्यान सुद्धा यांनी पॅलेस्टीन जो आहे तो एवढा प्रदेश राहिलेला होता आणि गाझा, पॅलेस्टीनचे 2 भाग झाले होते, एक वेस्ट बँक असं म्हणतो आणि गाझा स्ट्रीप असं झालेलं होतं.
यानंतर आत्ता जो करंट आहे प्रेझेंट आपण बघू शकतो, पॅलेस्टिनचा एवढा प्रदेश राहिलेला आहे, गाझा स्ट्रीप राहिलेली आहे आणि इथं जेरुसलेम आहे, ही सर्वात पवित्र जागा आहे, येरुसलेम असं म्हणतात. या परत लक्षात ठेवा, या ठिकाणी 3 महत्त्वाच्या जागा आहेत, होली प्लेसेस आहेत. त्यामुळे या जागेला आणि ह्याच जागेहून जे आहेत ते सध्या युद्ध चालू आहे. आणि त्याचबरोबर पॅलेस्टीन जे लोक आहेत त्यांना यांच्याबद्दल राग आहेच, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या लोकांनी आमचा देश आमच्यापासून बळकवलेला आहे. यामुळे सुद्धा जे अरब नेशन्स आहेत, एक तर आहे अल अस्का मॉस्क आहे आणि त्याचबरोबर यांची जी आहे ती जागा बळकवलेल्यामुळे अरब देश आहेत ते सर्वजण जवळपास पॅलेस्टीनला जे आहे ते सपोर्ट करत आहेत. आपण इथे आणखीन एक न्यूज आलेली होती ती बघूयात की ब्रेकिंग, हमास लॉन्चेस बिगेस्ट एव्हर अटॅक ऑन इस्रायल युझिंग पॅराग्लायडर्स, 500 मिसाइल्स लॉन्च्ड. जेव्हा हे युद्ध चालू झालं, हमासनी सकाळी 6:30 वाजता ठरून अचानक इस्रायलवरती अटॅक केला. हा पूर्वनियोजित हल्ला होता, कारण आपण असं म्हणतो की इस्रायल जे मोसाद जी संघटना आहे ती मोसाद इंटेलिजंट ची संघटना आहे, जगातील सर्वात टॉपमध्ये मोसाद येत असते आणि ह्या मोसादला सुद्धा चुकून जो आहे तो ह्या गाझा स्ट्रीपमधून इस्रायलवरती हल्ला करण्यात आला. पण इस्रायलवरती जेव्हा हल्ला करण्यात आला, तो हल्ला पाण्यामधूनही करण्यात आला, एअरमधूनही करण्यात आला आणि जमिनीवरूनही करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने, तर डायरेक्टली त्यांनी फेन्सिंग जी आहे इस्रायल गाझा स्ट्रीपवरती जी फेन्सिंग तोडून काही हमासचे हे जे आहेत लोक जे आहेत ते मध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर आपण जो काईट प्लेन यूज करतो, जे पतंगासारखं प्लेन असतं, त्या प्लेनने सुद्धा जे आहे ते सुद्धा पॅराग्लायडर्स असं म्हणतो, पॅराग्लायडिंगसाठी ते यूज करतात. त्या पॅराग्लायडर्स सुद्धा हवेमधून इस्रायलमध्ये उतरलेले आहेत आणि त्याचबरोबर समुद्राच्या मार्गाने सुद्धा हे आलेले आहेत. म्हणजे तिन्ही मार्गांनी जे आहे गाझा स्ट्रीपमधून इस्रायलवरती अटॅक झालेला आहे, आपण इथे पाहू शकतो. मग हमासने हा अटॅक का केलेला आहे, या हल्ल्याची हमासने 3 कारणं दिलेली आहे. ती कारणं बघूयात. हमासने म्हटलेलं आहे की जेरुसलेम अल अस्का मशिदीमध्ये इस्रायलने केलेल्या अपवित्रता, जी इस्रायलने आपण बघितलेली अपवित्रता केली होती त्या मॉस्कमध्ये, त्याचा बदला आहे असं हमासचं म्हणणं आहे. दुसरं कारण आहे, इस्रायल जे पोलिसांनी आहे त्यांनी एप्रिल 2023 मध्ये अल अस्का मशिदीवर ग्रेनेड फेकलं होतं. इस्रायलचे सैन्य हमासच्या ठिकाणावर सातत्यानं हल्ले करत आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि तिसरी जर महत्वाची गोष्ट आहे, इस्रायल सैन्य आमच्या महिलांवरती सुद्धा हल्ले करत आहेत असं हे पॅलेस्टाईन आहेत, हमासचे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. हमासचे जे प्रवक्ते आहेत गाझी अहमद, हे कधी पुढे येत नाही. ते त्यांचे गाझी अहमद जे आहेत ते फक्त त्यांचे व्हिडिओ काढतात आणि व्हिडिओद्वारे ते हमासचे जे लढाईवे आहेत त्यांना संदेश देत असतात. यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचं आवाहन केलेलं आहे. हे जे गाझी अहमद आहेत यांनी सर्व अरब देशांना सांगितलेलं आहे की तुम्ही इस्रायलशी कुठलेही संबंध ठेवू नका यापुढे आणि सर्व संबंध तोडण्यासाठी सांगितलेले आहेत. हे जे आहे हे येरुसलेमचं आपलं मॅप बघू शकतो. येरुसलेम जे शहर आहे तिथलं शहराचा मॅप आहे आणि इथे बघू शकतो आपण मॉस्क सुद्धा बघू शकतो. इथं अल अक्सा मॉस्क जी आहे, ज्युइश क्वार्टर जे आहे ते ज्युइश आपण वॉल आहे तिथे आहे आणि त्याच्यानंतर मुस्लिम क्वार्टर सुद्धा आहे तिथे आणि त्याचबरोबर ख्रिश्चन क्वार्टर सुद्धा आहेत आणि अर्मेनियन क्वार्टर सुद्धा आहेत. असा हा जो मॅप आहे तो येरुसलेमचा मॅप आहे. आणि ही जी प्लेस आहे आपण इथं पाहू शकतो की इथं मॉस्क दिसत आहे आपल्याला, अल अस्का मॉस्क आहे आणि त्यांची इथे ज्यूची जी वॉल आपण पवित्र वॉल असं म्हणतात ते पवित्र वॉल सुद्धा इथे आहे. आणि त्याचबरोबर इथे पाहू शकतो ख्रिश्चनांचं सुद्धा पवित्र इथे देवस्थान आहे. आणि हे जे आहे आपण जे येरुसलेमचा जो आहे फोर्ट आपण इथे पाहू शकतो. यामुळे येरुसलेमला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या येरुसलेममुळे सर्व मुस्लिम राष्ट्र हे इस्रायलच्या विरोधात आहेत. त्याचबरोबर हमासचं सुद्धा असं म्हणणं आहे की ह्या येरुसलेम आमची पवित्र जागा आहे, तुम्ही त्या जागेवरती अटॅक करता, त्या जागेवरती बॉम्ब फोडता, हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही. या सर्व गोष्टी फक्त या एक होली प्लेस हा महत्त्वाचं कारण आहे यांच्या अटॅक होण्याचं. आपण इथे आणखीन बघूयात. येरुसलेममध्ये आपण बघितलेलं आहे तिन्ही धर्मांचे अनुयायी आपले पवित्र स्थळ हे मानत आहेत. याचा इतिहास जो आहे हे आपण इथे बघूयात की अल अक्सा या जागेवर इसवी सन 1000 मध्ये सुलेमान राजाने ज्यूंसाठी मंदिर बनवलेले होते आणि टेम्पल माउंट म्हणून हे मंदिर ओळखले जात होते. या मंदिराची एक भिंत तेवढी उरलेली आहे. या भिंतीला जे आहे ते वेस्ट वॉल असं म्हणतात आणि ही वेस्ट वॉल जी आहे ती ज्यूंसाठी सर्वात पवित्र जागा आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथ जो आहे त्याच्या न्यू टेस्टामेंटनुसार जेरुसलेमलाच प्रभू येशूने आपले उपदेश दिले होते
असं कृष्णांचं म्हणणं आहे, त्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्या म्हणण्यानुसार. आणि इथेच त्यांना वधस्तंभावर आपण जे म्हणतो प्रभू येशूंना लटकवण्यात आले होते, तर वधस्तंभावर इथे लटकवण्यात आलेले होते आणि इथे पुनर्भरित सुद्धा ते झाले होते. हे एवढी महत्त्वाची होली प्लेस आहे. जूनचे जे टेम्पल आहे माउंट द वेस्ट वॉल आणि मुस्लिमांची अल अक्सा मशीद एकाच परिसरामध्ये आहेत. आपण इथे मागे फोटो सुद्धा पाहिलेले आहेत. एकाच परिसरामुळे मध्ये आहेत, त्याच्यामुळे इथे नेहमी कॉन्फ्लिक्ट होत असतात. आता इथे बघायचं की हमस कोण आहे. हमस ही संघटना जी आहे ती कधी निर्माण झाली, कोणी निर्माण केली आणि याची ओरिजिन कसं झालं हे आपण सर्व इथे बघणार आहोत. हु आर द हमस मिलिटंट्स. मिलिटंट्स कोण आहेत. हाऊ पॉवरफुल इज हमस. हमस किती पॉवरफुल आहे, या सर्व गोष्टी आपण इथे पाहूयात की हमस ही जी संघटना आहे याचं ओरिजिन कसं झालेलं आहे. लक्षात घ्या, जेव्हा जो इस्रायल आहे, इस्रायल बनत असताना पॅलेस्तीन वेगळा झाला इस्रायलपासून. इस्रायलनी जी भूमी आहे, आमचा स्वतंत्र देश म्हणून इस्रायलनी स्वतःच्या देशाला मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर युएनने सुद्धा इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली आहे. मग त्यानंतर काय झालेलं आपण मागे बघितलेलं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टीन वेगवेगळे झालेले आहेत. मग एक गाझा स्ट्रीपमध्ये आणि वेस्ट बँकमध्ये असे दोन सेग्रिगेशन पॅलेस्टीनचे झालेले आहेत. मग काय झालेलं आहे की इस्रायलवरती सातत्याने गाझा स्ट्रीपवरच्या पॅलेस्टाईनहून हल्ले होत होते. मग इस्रायलनी काय रणनीती आखली की ह्या पॅलेस्टीनमधील जे नेते आहेत, जे महत्त्वाचे आपण अलगाववादी नेते असं म्हणतो, या नेत्यांना काउंटर करण्यासाठी इस्रायलने पॅलेस्टीन म्हणजे वेस्ट बँक जी गाझा स्ट्रीप आहे, त्या गाझा स्ट्रीपमधले जे यूथ आहेत, जे मुस्लिम लोक आहेत, त्यांना फितवलं आणि त्यांनाच त्यांच्या नेत्यांविरोधात उभं राहायला सांगितलं किंवा झेंडा घ्यायला सांगितलं. आणि या नेत्यांविरोधात त्यांनी झेंडा घेऊन या नेत्यांना मारायला त्यांनी सुरुवात केली. आणि जे नेते होते ते इथून पळून गेलेले आहेत गाझा स्ट्रीपमधून, आणि बाकीचे नेते मारले गेलेले आहेत. जेव्हा हे नेते पळून गेले किंवा मारले गेलेले, मग गाझा स्ट्रीपमध्ये तिथे लीड करणारा असं कोणीच राहिलेलं नाही. हीच जी संघटना आहे, मग याच जे इस्रायलने तयार केलेला युथ होता, या युथनीच एकत्र येऊन हमास ही संघटना बनवलेली आहे. आणि हीच हमास संघटना इस्रायल विरोधामध्ये आता लढते आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात की एखादा जिनी आहे, इस्रायलने आपण जिनी बनवलेला आहे आणि तो जिनीच आहे तो अका विरोधात आता लढत आहे. ही आहे थोडक्यात हमासची हिस्ट्री. सध्या हमासकडे असं म्हणतात की 28 ते 30 हजार लढाईबळ सैनिक आहेत आणि हे सर्व जे आहेत फुल ट्रेंड, फुल वेपन आहेत, कारण यांना जे वेपन्स आहेत ते अरब राष्ट्रांकडून मिळत आहेत. आणि हमास ही एक शक्तिशाली, वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल टेररिस्ट ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड अशी समजली जाते. हमासच्या हल्ल्यामागे इराणचा हात असा सुद्धा बऱ्याच जणांचा संबंध आहे, कारण इराण आणि इस्रायल जे आहेत त्यांचं पहिलेपासून वैर राहिलेलं आहे. कारण इराण जो आहे तो सुद्धा मुस्लिम कंट्री आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे, जो आत्ता हल्ला झालेला आहे इस्रायलमध्ये, याच्यामध्ये इराणचा सुद्धा हात आहे. इराणला विरोध हमासकडे दुर्लक्ष करण्याच्या आणि आण्विक कार्यक्रमाला विरोध करण्याच्या नादात इस्रायलने दहशतवाद्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. इथे प्रश्न असा पडतो की इस्रायल एवढा पॉवरफुल असून सुद्धा ह्या दहशतवाद्यांना काउंटर का करू शकला नाही. कारण एकच आहे, इथे इस्रायलने काय केलेलं आहे, थोडक्यात या हमास या संघटनेकडे काही काळापुरतं थोडंसं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. कारण हा हल्ला झाला त्या दिवशी इस्रायलमध्ये त्यांचा पवित्र सणाची पहिली सुट्टी होती आणि त्याचबरोबर सर्व सुट्टीच्या त्या सणाच्या आनंदामध्ये असताना अचानक हमासकडून एवढा मोठा हल्ला होणं हे अपेक्षित नव्हतं. त्याचबरोबर इस्रायलची जी मोसाद संघटना आहे, ही मोसाद संघटना सुद्धा इथे गाफील राहिलेली आहे. आपण इथे बघू शकतो की हमासनी जेव्हा अटॅक केल्याच्या नंतर यांनी फेन्सिंग तोडलेली आहे. बघू शकतो बॉर्डर आहे इस्रायल पॅलेस्टाईन मधली, त्यांनी इस्रायलनी प्रॉपर बॉर्डर करून त्या बॉर्डरवरती कॅमेरा सुद्धा लावलेले आहेत. आणि हमासने जो आहे इस्रायलच्या दक्षिण भागामधून जो आहे तो दक्षिणेकडून अटॅक केलेला आहे. आणि इस्रायलचा दक्षिण भाग जो आहे तो इस्रायलच्या सैन्याचा जो गड मानला जातो. म्हणजे एवढा विचार करा की हमास या संघटनेने किती मोठा हल्ला केलेला असेल की तो इस्रायलच्या सैन्याचा गड सुद्धा त्याला रेजिस्ट करू शकला नाही. ते आपण बघू शकतो. फेन्सिंग तोडून हमास या संघटनेच्या लढाईमध्ये आलेले आहेत. इथं फेन्सिंग तोडलेली आहे. या गोष्टी आपण ज्या आहेत आपण इस्रायलमध्ये घडलेल्या त्या बघू शकतो. ही असं काही घडेल याची कल्पना सुद्धा इस्रायलने केलेली नव्हती किंवा या इस्रायलच्या गुप्तचरांना आलेली नव्हती. हे नेमके कशामुळे झाले असा प्रश्न जाणकारांना आणि माध्यम जे तज्ज्ञ आहेत त्यांना सुद्धा पडलेला आहे की हमास
या दहशतवाद्यांनी जे आहे ते गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने 2000पेक्षा अधिक रॉकेट डागलेले आहेत. आणि हे इस्रायलमध्ये लक्षात घ्या, एवढे इस्रायलमध्ये रॉकेट दागून सुद्धा इस्रायलमध्ये जे आहे जास्तीत जास्त जीवितहानी झालेली नाही, कारण इस्रायलकडे अँटी रॉकेट सिस्टीम आहे. अँटी रॉकेट ज्याला रॉकेटला उद्ध्वस्त करणारी सिस्टीम आहे, ती सिस्टीम आहे, त्याचं नाव आहे आयर्न डोम. ही आयर्न डोम आहे. या आयर्न डोम पासूनच इस्रायल जो आहे तो पहिलेपासून ह्या पॅलेस्टाईनच्या अटॅकपासून जो आहे तो वाचत आलेला आहे. या आयर्न डोम जी सिस्टीम आहे, जवळपास 95% रॉकेट येणारे जे आहेत त्यांनी काउंटर केलेले आहेत आयर्न डोम सिस्टीमनी. आणि इस्रायलवरती जवळपास आपण बघितलेलं आहे की त्या दिवशी सकाळी 2000पेक्षा अधिक रॉकेटचा हवाई हल्ला केलेला आहे. आणि त्यानंतर समुद्रामार्गे आणि जमिनीमधून सुद्धा आपण बघितलेले आहे की घुसखोरी केलेली आहे. इस्रायलच्या लष्कराच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडलेले आहेत. सीमा भेदली. इस्रायलला नेहमीच मोसाद या त्यांच्या गुप्तचर संघटनेचा अभिमान वाटतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण एक्झाम्पल देत असतो, आपल्याला भारतामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना रॉ ही संघटना माहिती नाही, पण मोसाद या संघटनेबद्दल प्रत्येक जणाला माहिती आहे, कारण एवढी पॉवरफुल संघटना आहे. असं म्हणतात मोसाद म्हणजे इस्रायलचा दुश्मन जो आहे तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसलेला असला तरीही मोसाद जी संघटना आहे ती त्याला त्या कोपऱ्यामध्ये जाऊन मारते. एवढी पॉवरफुल संघटना आहे. म्हणून ह्या संघटनेची सुद्धा इंटेलिजन्स सिस्टीम भेदण्याची ताकद जी आहे ती हमास या संघटनेने ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आता मोसादवर सुद्धा जगामधून एक थोडक्यात क्लेम केला जात आहे किंवा ब्लेम केला जात आहे की एवढी इंटेलिजन्स संघटना सुद्धा हा हल्ला तर अगोदर ओळखू शकलेली नाही. एकीकडे देशामध्ये सुट्टीचे वातावरण असताना हा हल्ला झालेला आपण बघितलेला आहे. आणि या भागात सुद्धा आपण बघितलेले की अत्याधुनिक कुंपण कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. तर या अगेन्स्ट जे आहे हे जो हल्ला झालेला आहे त्याच्या अगेन्स्ट ऑपरेशन सॉर्ड्स ऑफ आयर्न हे ऑपरेशन इस्रायलने या मोसाद संघटनेविरोधात जे आहे ते जाहीर केलेलं आहे. आपण इथे परत पाहू शकतो की वेस्ट बँक आहे, गाझा स्ट्रीप आहे, इस्रायल आहे आणि इथे मेडिटेरियन सी आहे. तेल अवीव सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे, इस्रायलमधला खूप महत्त्वाची सिटी आहे. इथे आपण मॅपमध्ये इथे लोकेट करू शकतो त्याला. तर इस्रायल वेजेस वॉर अगेन्स्ट हमास आफ्टर सरप्राईज अटॅक व्हॉट ऑपरेशन आयर्न सॉर्ड. आयर्न सॉर्ड हे जे आहे ते इस्रायलने हमासच्या विरोधामध्ये ऑपरेशन चालू केलेलं आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ऑपरेशन ऑफ सॉर्ड्स ऑफ आयर्न हे नाव आहे, लक्षात ठेवा. सॉर्ड्स ऑफ आयर्न आहे हे सुरू केलेलं आहे. आणि नेतन्याहू यांचं असं म्हणणं आहे की हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं प्रतिसादाची जी आहे, इस्रायलने हमासने जो हल्ला केलेला आहे त्याला इस्रायल जो आहे तो प्रत्येक त्यांच्या हमल्याला जो आहे, प्रत्येक अटॅकला जो आहे तो उत्तर देत आहे. इस्रायल रेटिलिएशन किल्स 230 पॅलेस्टिनियन्स आफ्टर हमास ऑपरेशन. इस्रायलने जे रेटिलिएशन केलं किंवा जो अपोज केलेला आहे त्याच्यामध्ये 230पेक्षा पॅलेस्टिनियनचा जास्त मृत्यू झालेला आहे. सध्याची आकडेवारी ह्याच्यापेक्षा आणखीन सुद्धा जास्त वाढण्याची शक्यता आहे. आपण इथे बघू शकतो की हे जे आहेत ते इस्रायलचे IDF मेजर जनरल गशान आलियन आहेत. हे काय म्हणतात, हमास हॅज ओपन गेट ऑफ फेल. यांनी एकच गोष्ट म्हटलेली आहे की हमास हॅज ओपन द गेट ऑफ फेल. हमासने जे आहे नरकाची द्वारे ओपन केलेली आहेत. यांचा फक्त एक शब्द आहे. आणि यापुढे हमास या संघटनेचा जो इस्रायल जो आहे तो नक्कीच हमास या संघटनेला संपवल्याशिवाय गप्प राहणार नाही. कारण इस्रायलचे जेव्हा आपण पॉप्युलेशन बघतो तेव्हा इस्रायलची पॉप्युलेशन जवळपास 96 लाख अराउंड आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांचे जवळपास 200 ते 300 लोक आत्तापर्यंत डाईट झालेले आहेत. याच्यामुळे इस्रायल याचा बदला घेणारच. आणि इस्रायलचे हे जे आहेत IDF मेजर आहेत यांचं सुद्धा म्हणणं आहे की हमास हॅज ओपन द गेट ऑफ फेल. हे खूप महत्त्वाचं सेंटेन्स आहे यांचं. आणि हे जे आहेत हमास मेड द डिसिजन अँड हमास विल बी द रिस्पॉन्सिबिलिटी अँड पे फॉर इट डिकेड. जे हमासने केलेलं आहे ते हमास याच्या पुढे भोगावं लागणारच आहे. इंडिया टू वेस्ट टू अरब नेशन्स हाऊ वर्ल्ड इज रिस्पॉन्डेड टू अटॅक ऑन इस्रायल. हा अटॅक जो झालेला आहे त्याच्यावरती मग सर्व जग कसं रिॲक्ट करत आहे आपण बघूयात. आपण बघितलेले जे अरब नेशन्स आहेत त्यांचा सर्व सहानुभूती जी आहे पॅलेस्टीनकडे आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इस्रायलने जे आहे ते पॅलेस्टीनची जागा मिळवलेली आहे. कारण त्याच्यामुळे आणि त्या अल अस्का मॉस्क तिथे असल्यामुळे ही मुस्लिमांचे जे आहे पवित्र मॉस्क आहे, जगातील 3 नंबरची पवित्र अशी मॉस्क आहे. आणि या मॉस्कमुळे सर्वांची सहानुभूती जी आहे ते पॅलेस्टीनला आहे. त्याचबरोबर भारत सुद्धा काय म्हणत आहे
की इंडिया इज इम्पॉर्टंट कंट्री इन द वर्ल्ड, इट्स सपोर्ट कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग ऑफ टेररिझम इस्रायल, असं म्हणणं आहे. भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी अगोदर सांगितलेलं आहे की डीपली शॉक्ड बाय द न्यूज ऑफ टेररिस्ट अटॅक इन इस्रायल, अवर थॉट्स अँड प्रेयर्स आर विथ द इनोसंट विक्टिम्स अँड देअर फॅमिलीज, वी स्टँड इन सोल्जरिटी विथ द इस्रायल ॲट हिज डिफिकल्ट अवर. सर्वात पहिले एस जयशंकरच्या अगोदर सुद्धा मोदींचं हे ट्विट आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही दहशतवाद जो आहे तो आम्ही खपवून घेणार नाहीत आणि ह्या अवघड परिस्थितीमध्ये भारत हा इस्रायलच्या सोबत असणार आहे. त्याचबरोबर जे पश्चिमी देश आहेत, सर्व पश्चिमी देशांनी US असेल, UK असेल, इतर देश असतील, या सर्व देशांनी इस्रायलला जो सपोर्ट दर्शवलेला आहे आणि जे अरब कंट्री आहेत, जवळपास अरब कंट्रींनी जे आहे पॅलेस्तीनला सपोर्ट दर्शवलेला आहे. चीनचं याच्यावरती असं म्हणणं आहे की आमचा कुठलाही स्टँड नाही. चीननी फक्त म्हटलेलं आहे की ही जी गोष्ट झालेली आहे ती थोडक्यात चुकीची किंवा या गोष्टीवर आम्ही विचार करत आहोत, एवढं स्टेटमेंट आलेलं आहे. आणि इस्रायल आणि इंडियाचे रिलेशन्स हे खूप गत वर्षापासून चांगले राहिलेले आहेत. 30 years ऑफ इंडिया इस्रायल फ्रेंडशिप हे सुद्धा आपण इंडियामध्ये सेलिब्रेट केलेलं होतं. आपण इथे बघू शकतो की नेतन्याहू आहेत आणि पंतप्रधान मोदी आहेत, यांनी सुद्धा हे जे 30 years ऑफ फ्रेंडशिप इस्रायलसोबत सेलिब्रेट केलेलं होतं. आणि त्यानंतरचे भारत इंडियन गव्हर्नमेंट मार्फत सुद्धा ॲडवायझरी जे इस्रायलमध्ये आहेत त्यांच्यासाठी जारी करण्यात आलेली आहेत. इंडियन नागरिक जे आहेत किंवा इंडियन सिटिझन्स असतील किंवा इस्रायलमध्ये राहणारे जे नागरिक असतील त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नोटीस ॲडवायझरी ही सुद्धा जारी करण्यात आलेली आहे. हा आपण बघत आहोत की इस्रायल आणि हमास यामधली जी लढाई आहे याचे आणखीन वेगवेगळे पैलू जे आहेत आपल्या समोर येणार आहेत. कारण आणखीन हे जे आपल्याला युद्ध दिसतं आहे ते सहजासहजी आपल्याला तेवढं फक्त इस्रायल आणि हमासमध्ये दिसतंय तेवढंच लिमिटेड राहणार नाही, कारण यांच्या सपोर्टमध्ये सुद्धा अनेक देश येणार आहेत आणि हे युद्ध कुठल्या परिस्थितीमध्ये जगाला घेऊन जातं किंवा कुठल्या मार्गावरती घेऊन जातं हे बघणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर आपण या गोष्टीचे अपडेट जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहोत. त्यासाठी वी रायझिंग इंडिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. टिल देन कीप लर्निंग अँड स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.